नमस्कार मंडळी, मी राकेश देशमुख. आपल्या देशात एक इंडिया आणि एक भारत. त्या भारतामध्ये जे नागरिक असतात, जी लोक असतात, ती कशी राहतात आपल्या बऱ्याच जणांना माहितीही असेल. इंडिया आणि भारत. आता भारतामध्ये काय चालतं हे तुम्हाला मी दाखवतो. आता हा आपला भारत बघ, याला आपण बोलतो शेणखई. आता बऱ्याच ठिकाणी काय बोलतात माहीत नाही आहे, परंतु ही अशी गावाकडची जी मंडळी असतात ती अशा पद्धतीने, हे बघा, अशा शेण्या थापतात. आणि बघा, सकाळ सकाळ कुठलाही योगा नको, कुठलाही व्यायाम नको. आपला जो दिनक्रम आहे, आपली जी दिनचर्या आहे, ती अशा कृतीतून जे ते करत आहेत चूल पेटवण्यासाठी वापरली जाते. बघा, अशा या काकींनी असं शेणाचे ढिगारे लावलेत बघा इथे, आणि इथे शेण थापतात बघा. काय गंमत आहे बघा ना. म्हणजे जे पूर्वीपासून चालत आलेलं आहे, काटकसर करून या अशा पद्धतीने आपल्या भारतामध्ये जी राहणारी जी मंडळी आहेत ती अशा पद्धतीने राहत असतात. काय नाव आपलं? मंगल. अच्छा, काय करताय काय हे तुम्ही? मंगल गायकवाड. काय करताय काय हे तुम्ही? शेणी थापते अच्छा, चुलीला. चुलीला. हा. अच्छा चुलीसाठी लागते ना हा. शेणी फाटी. अच्छा, चुलीसाठी का? मग तुमच्याकडं सिलेंडर वगैरे नाही आहेत का? सिलेंडर हा एकच आहे. आहे का? हा. अच्छा एकच आहे म्हणून हे करावं लागतं, माणसं जास्त अच्छा. त्यामुळं. हो काय? हा. काय करणार आता ह्या शेणी किती दिवस चालणार? आता हे पावसाळ्याला पण. हा, पावसाळ्याला पण ना. पावसाळ्यापर्यंत. हा. मे महिन्यापर्यंत अच्छा थापायचं. अच्छा. शेण शेण कधी आणलं? आताच आणलं काय? आताच आणलं. अच्छा. मे महिन्यापर्यंत थापायचं. हा? हा. मे महिन्यापर्यंत थापायचं. अच्छा. काय होतील ते होतील. अच्छा. हा असं आहे. ओके. सकाळी किती वाजता चालू करता हा तुमचा कार्यक्रम, हा शेणी थापायचा? सकाळी 6 वाजता 7 वाजता आणायचं. हे काय अंतरला असं? आता हे काटे कोंबडे वाकरतात ना. त्याच्यामुळे काय? हा, याच्यामुळे असं काठी बिटी ठेवावं लागतं, कोंबडे वाकरायला नको म्हणून. अच्छा. असं आहे. काय तब्येत कशी आहे तुमची? त्रास वगैरे काय होतो का तुम्हाला? तर त्रास विरास काय, आता थंडी बिंडी सगळं कामात सगळं निघून जातं? निघून जात. काय त्रास नाही? करायचं आपलं होईल तिथपर्यंत. असं आहे. मंडळी, आपल्या ही भारतातली आहेत का ही सगळे मंडळी? इंडियातली नाही बरं का. भारतातली जी मंडळी आहेत ती अशा पद्धतीने कष्ट करतात, मेहनत करतात, काटकसर करतात, आणि आपला जो घरचा जो उदरनिर्वाह आहे तो करत असतात आनंदाने. कुठल्याही गोष्टीचं बाऊ करत नाहीत. आनंदाने ते आपलं आयुष्य आहे, असं जीवन आहे ते जगत असतात. कुठल्याही तक्रारी करत नसतात. आनंदाने, गुण्या गोविंदाने ही मंडळी जगत असतात. धन्यवाद.